नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं. आज आपण मराठी व्याकरणावरील अशा प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत जे परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा विचारले जातात आणि हेच प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेतसुद्धा विचारले जाऊ शकतात. चला तर आपण आजच्या क्लासला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर का आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण यापुढे जे सर्व क्लासेस होणार आहेत ते तुमच्या येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहा प्रश्न काय आहे, पुढील वर्णांपैकी कठोर वर्ण कोणता? ऑप्शन आहेत प, दुसरा ऑप्शन आहे ब, तिसरा ऑप्शन आहे भ आणि चौथा ऑप्शन आहे म. आणि याचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 प. कारण वर्णमालेतील क, च, ट, त, प या वर्गातील पहा पहिली 2 अक्षरे असतात ती कठोर वर्ण असतात, तिसरे व चौथे अक्षर असते ते मृदू वर्ण असते आणि पाचवे जे असते ते अनुनासिक असते. तर आठवण ठेवायचं आहे की योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प. पुढचा प्रश्न पहा, शंकर सावकाराच्या कचाट्यात सापडू नये म्हणून मी त्याला मदत केली, हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? पर्याय आहेत केवल वाक्य, दुसरा मिश्र वाक्य, तिसरं संयुक्त वाक्य की चौथा यापैकी नाही. आणि पहा याचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 संयुक्त वाक्य. कारण या ठिकाणी म्हणून हे उभयान्वयी अव्यय आहे. उभयान्वयी अव्यय आलेले आहे जे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओठा नेई सोने वाटे वाहून या दूर. तर पहा यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन आहेत, पहिला ऑप्शन आहे अतिशयोक्ती अलंकार, दुसरा उत्प्रेक्षा अलंकार, तिसरा उपमा अलंकार आणि चौथा आहे रूपक अलंकार. तर पहा या ठिकाणी जो शब्द आलेला आहे वाटे, तर जणू गमे भासे वाटे या प्रकारचे शब्द जर आलेले असतील तर तो असतो उत्प्रेक्षा अलंकार. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय 2 उत्प्रेक्षा अलंकार. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता? पहा हा शब्द TET आलेला आहे, हा प्रश्न TET आलेला आहे. पहिला जो ऑप्शन आहे शब्द, दुसरा आहे निरोप, तिसरा आहे मार्ग आणि चौथा आहे वाटा. तर या ठिकाणी पहा पहिला जो ऑप्शन आहे शब्द, तर शब्द जो आहे जो एकवचन आणि अनेकवचन त्याचं रूप समानच आहे, ते वाक्यात उपयोग केल्यानंतर आपल्याला कळतं की एकवचन आहे की अनेकवचन. निरोप पण तसंच आहे, ज्याचं एकवचन व अनेकवचन रूप एकच आहे, ते वाक्यात आल्यानंतर कळेल की आपल्याला एकवचन आहे की अनेकवचन. मार्गच सुद्धा तसंच. आता वाटा जो आहे वाटा हा अनेकवचनी शब्द आहे, कारण ह्याचा एकवचनी शब्द येतो वाट, वाटा. त्यामुळे पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढील क्रियापदामधून प्रयोजक क्रियापद ओळखा. काय म्हटलेत? पुढील क्रियापदामधून प्रयोजक क्रियापद ओळखा. निजला, बोलावले, देववीन, गेला. तर या ठिकाणी पहा आपल्याला प्रयोजक म्हणजे आईने मुलाला हसवले किंवा मधुने मुलाला रडविले, अशा प्रकारे काय करायला पाहिजेत की ज्याच्याकडून करवून घेतलं जातं त्याला म्हणतात प्रयोजक क्रियापद. तर या ठिकाणी पहा काय योग्य उत्तर आहे? पर्याय 3 देववीन. काय आहे? पर्याय 3 देववीन हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट पहा, या वयात तुला हे बोलणे शोभत नाही. तर अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे आणि अधोरेखित शब्द आहे बोलणे. आता बोलणे आणि याच्यासाठी पर्याय आहेत भाववाचक नाम, विशेष नाम, धातुसाधित नाम आणि सामान्य नाम. याचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय 4 धातुसाधित नाम. कारण बोल या धातूला ने हा प्रत्यय लागून त्यापासून धातुसाधित नाम तयार झालेले आहे. आता ही धातू मूळ कोणते? तर कर, हस, बोल, पोह हे काय आहेत? धातू आहेत. त्यांना जेव्हा प्रत्यय लागतात म्हणजे कसे वे, न, ने, त, ता, ताना, ऊन, ला, वे इत्यादी प्रत्यय लागतात तेव्हा त्यापासून धातुसाधित नाम बनते. मुख्यमंत्री स्वतः जातीने या समारंभाला हजर राहतील. यातील आपल्याला सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. सर्वनामाचा प्रकार या प्रकारचे हे आपल्याला ओळखायचं आहे. संबंधी सर्वनाम, विशेषण, सामान्य नाम की आत्मवाचक सर्वनाम. आणि ह्याचे योग्य उत्तर आहे
पर्याय 4 आत्मवाचक सर्वनाम. नेक्स्ट पाहूयात. तो आणि मी घेऊन येऊ. आणि इथं आणीला काय आहे अधोरेखित केलेलं आहे. पर्याय आहेत शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय की क्रियाविशेषण अव्यय. आणि ह्याचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय 3 उभयान्वयी अव्यय. नेक्स्ट, नदी आपल्याला जीवन देते या वाक्यात कोणता अलंकार आहे? पर्याय श्लेष अलंकार, दुसरा आहे अतिशयोक्ती अलंकार, तिसरा आहे रूपक अलंकार, चौथा आहे उत्प्रेक्ष अलंकार. आणि योग्य उत्तर येणार आहे पर्याय 1 श्लेष अलंकार. कारण या ठिकाणी जीवन हा शब्द काय 2 अर्थांनी असतो. नेक्स्ट, मराठी वर्णमालेत एकूण वर्ण किती? तर पहा, आधुनिक 2022 पासून 52 वर्ण मराठी भाषेमध्ये आहेत. आणि जर का मूळ वर्ण असं विचारले तर उत्तर येणार होतं 48 वर्ण. पण इथं मराठी वर्णमालेत वर्ण किती म्हटलं जातं आपण उत्तर देऊ शकतो 52. मूळ वर्ण म्हटले तर काय म्हणायचं 48. नेक्स्ट पाहूयात. पुढील गण कोणत्या वृत्ताचे आहेत? मस जस तत ग. पर्याय पृथ्वी, वसंत तिलका, मालिनी, शार्दूल विक्रीडित. आणि योग्य उत्तर आहे पर्याय 4 शार्दूल विक्रीडित. नेक्स्ट पहा, पुस्तके या शब्दाची विभक्ती ओळखा. तर या ठिकाणी पहा, चतुर्थी, प्रथमा, तृतीया, पंचमी. तर पुस्तके या शब्दाची विभक्ती होणार आहे प्रथमा, पर्याय क्रमांक 2. कारण त्याला जर का त्याचं सामान्य रूप काय झालेलं नाही आहे, सामान्य रूप झाल्यानंतर त्याला जर प्रत्यय लागले तर मग आपण ते पुस्तका असं व्हायला पाहिजे आणि मग पुढे विभक्ती प्रत्यय लागायला पाहिजे. त्याला कोणत्याही प्रकारचा विभक्ती प्रत्यय नाही, त्यामुळे आपण इथे प्रथमा म्हणू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा. भावे प्रयोगाचे वाक्य ओळखायचे आहे. पर्याय 1 आहे शिक्षकाने मुलास हसवले, पर्याय 2 आहे मुलाने फूल तोडले, पर्याय 3 आहे मुंग्याने वारूळ बांधले आणि पर्याय 4 आहे बेडूक तट्ट फुगले. आता भावी प्रयोगाचे लक्षण काय आहे की कर्ता व कर्म या दोन्हींना काय असतो विभक्ती प्रत्यय. त्यामुळे पर्याय 1 हे आपले योग्य उत्तर येणार आहे. लक्षात काय ठेवायचं आहे, भावी प्रयोगामध्ये कर्ता व कर्म दोन्हींना विभक्ती प्रत्यय असतात. नेक्स्ट पहा, नेहमी खरे बोलावे हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? इथं इच्छा व्यक्त केलेली आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय 3 विद्यार्थी वाक्य. जेव्हा कर्ता किंवा कर्म यांच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही तेव्हा त्यास टिमटिम प्रयोग असे म्हणतात. काय म्हटलेलं बा, कर्ता किंवा कर्म यांच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही. पर्याय आहेत कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग की यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय 3 भावे प्रयोग. नेक्स्ट पाहूयात. सचिन क्रिकेट खेळतो हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर कर्मणी, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी की भावे, कोणत्या प्रयोगातील वाक्य आपल्याला ओळखायचे आहे? आणि याचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय 2 सकर्मक कर्तरी. कोण खेळतो? सचिन. काय खेळतो? क्रिकेट. त्यामुळे ह्या खेळतो यासाठी कर्माची आवश्यकता आहे, म्हणून होणार आहे सकर्मक क्रियापद आलेला आहे ते, त्यामुळे हा होणार आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. नेक्स्ट पहा, श्री दिवाकर हे कोणत्या साहित्य प्रकाराबद्दल प्रसिद्ध आहेत? आणि याचं पर्याय आहेत नाटक, कथा, नाट्यछटा आणि कादंबरी. तर योग्य उत्तर येणार आहे पर्याय 3 नाट्यछटा. त्यांना नाट्यछटाकार म्हणून सुद्धा ओळखले जाते. नेक्स्ट पहा, टिमटिम म्हणजे शब्द कसे शिकवतात, कसे तयार होतात याचे शास्त्र होय. या ठिकाणी पहा काय विचारलेलं आहे की टिमटिम म्हणजे शब्द कसे शिकवतात, कसे तयार होतात याचे शास्त्र होय. आणि पर्याय आहेत सिद्ध शब्द, साधित शब्द, शब्दसिद्धी की यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय 3 शब्दसिद्धी. काय सांगा? शब्दसिद्धी म्हणजे शब्द कसे शिकवतात, कसे तयार होतात याचे शास्त्र. नेक्स्ट पाहूया.
ज्या शब्दावर लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात? पर्याय आहेत अविकारी शब्द, विकारी शब्द, बदलणारे की अचल. तर पहा, ज्या शब्दांवर लिंग वचन आणि विभक्ती लिंग वचन आणि विभक्ती यांचा परिणाम होतो त्याच्यात काय होतो? बदल होतो अशा शब्दांना म्हणतात विकारी शब्द. आणि अशा शब्दांच्या जाती 4 आहेत: नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. प्रतिदिन, साखर भात, लक्ष्मीकांत. आणि आपले योग्य उत्तर येणार आहे पर्याय 4 लक्ष्मीकांत. तर बहुव्रीही समास म्हणजे काय? तर या ठिकाणी दोन्ही पदांना महत्त्व नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. आता लक्ष्मीकांत म्हणजे काय होणार? लक्ष्मी आहे कांता ज्याची तो, म्हणजे लक्ष्मी कुणाची पत्नी आहे? भगवान विष्णू. त्यामुळे इथं विष्णू ह्या काय होते पदाला काय आहे ते महत्त्व प्राप्त होते. तर या ठिकाणी आपला योग्य उत्तर येणार आहे पर्याय 4. नेक्स्ट पहा, खाली दिलेल्या 4 पैकी एक म्हण आहे ती ओळखून त्या म्हणीचा क्रमांक लिहा. वराती मागून घोडे, जिभेला हाड नसणे, धारात रिधी पडणे, सापाला दूध पाजणे. आणि आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय 1 वराती मागून घोडे. बाकी सर्व काय आहेत? वाक्यप्रचार आहेत. खालील पैकी अंत्यस्थ स्वर कोणता? अंत्यस्थ स्वर म्हणजेच काय? अर्ध स्वर. आणि अर्ध स्वर येणार आहे पर्याय 3 व. य, र, ल, व हे काय आहेत? अंत्यस्थ स्वर म्हणजेच अर्धस्वर आहेत. नेक्स्ट पहा, ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तो समास म्हणजे टिमटिम होय. आताच आपण पाहिलेला आहे तो समास म्हणजे आहे बहुव्रीही समास. पुढे पहा, ताई भावाला ओवाळते यातील ताई हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे? कानडी, गुजराती, मराठी की संस्कृत. आणि योग्य उत्तर येणार आहे पर्याय 1 हा कानडी भाषेतील शब्द आहे. कोणता? ताई. अशा प्रकारे आपण महत्त्वाचे 25 प्रश्न पाहिले. अजून 5 प्रश्न आपण पाहणार आहोत. पहा, मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता? अबोल, बिनचूक, पडछाया, अवघड. आणि योग्य उत्तर आहे पर्याय 2 बिनचूक. याला मराठी उपसर्ग लागलेला नाही. पुढे पहा, मी आज शाळेत जाणार आहे या वाक्याचा प्रकार कोणता आहे? प्रश्नार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य की नकारार्थी वाक्य. आणि ते साधं सरळ विधान केलेलं आहे त्यामुळे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय 2 विधानार्थी वाक्य. हळद लागणे या वाक्यप्रचाराच्या अर्थाचाच वाक्यप्रचार ओळखा. दोनाचे 4 हात होणे, मनात मांडे खाणे, हायसे वाटणे, बोभाटा होणे. आणि योग्य उत्तर येणार आहे पर्याय 1 दोनाचे 4 हात होणेच म्हणजेच हळद लागणेच म्हणजेच लग्न होणे. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यामधील विद्यार्थी वाक्य ओळखा. मनपूर्वक दिलेल्या आमंत्रणाला मान द्यावा. काय कमालीचे आढेवेढे घेतात लोक? काल आला होतात ना तुम्ही? उठ लवकर तयार हो. आणि याचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय 1 मनपूर्वक दिलेल्या आमंत्रणाला मान द्यावा. इच्छा व्यक्त केलेली आहे. नेक्स्ट पहा, 30वा प्रश्न आहे. या ठिकाणी इथं 30 असायला हवे. 30वा प्रश्न, पुढील क्रियापदामधून शक्य क्रियापद ओळखा. तर निजला, चालवते, देववीन, गेला. याचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय 2 चालवते. दुखऱ्या पायाने मला आता चालवते किंवा मला आता टेकडी चढवते म्हणजे शक्य होते का? तर याला काय म्हणायचं? शक्य क्रियापद. चालवते, चढवते, खाववते याला म्हणायचं शक्य क्रियापद. अशा प्रकारे आपण सुंदर अशा अत्यंत महत्त्वाच्या 30 प्रश्नांचा सराव केलेला आहे. आपण अशाच महत्त्वाच्या प्रश्नासह पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.